नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. खूप सुंदर वातावरण आहे महाराष्ट्रावर आणि जगभर सुद्धा. पावसाचं वातावरण, ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. त्यातच वारी सुद्धा आणि संपूर्ण विश्वामध्ये नामाच्या गजराचा म्हणजेच संतांचा महिमा आणि विठू माऊलींचं नामस्मरण हा सगळा उत्सव सोहळा, आनंदमय सोहळा सुरू आहे आणि त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. आनंद घेत आहोत या सगळ्याचा आणि संपूर्ण पवित्र आणि शुद्ध वातावरण झालेलं आहे. तर अशा वातावरणात आपण विठू चरणी, विठ्ठल रुक्माई मातेच्या चरणी प्रार्थना ही करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि प्रार्थना ही एक दैवी शक्ती आहे. ती अगदी सहजपणे परमेश्वरापर्यंत पोहोचणारी शक्ती आहे. आणि त्या शक्तीपासून एक म्हणजे परमेश्वरापर्यंत आपला आवाज जातो. तो आपला आवाज ऐकत असतो आणि तो सगळ्यांचा साक्षीदार असतो. जो संकटात आहे त्या भक्ताचा आवाज तो ऐकत असतो. जे काही संकटात नसतील त्यांनाही तो पाहत असतो. म्हणजे संपूर्ण विश्वातल्या प्रत्येकाचा तो साक्षीदार आहे. आणि प्रार्थना ही अशी एक शक्ती आहे. सहज संपर्क हा परमेश्वराशी असतो आणि या संवादामधून स्वतःचं स्वत्वही जाणता येतं, स्वतःशीही संवाद साधला जातो. अशी ही सुंदर आणि दैवी शक्ती आहे. तर ती आपण विठ्ठल रुक्माई मातेच्या चरणी साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने मला प्रेरित झालेली ती प्रार्थना आहे. तर श्री गणेश स्मरण, श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांना, संपूर्ण विश्वातल्या प्रत्येकाला, कणाकणाला, चराचराला नमस्कार करून, दृश्य अदृश्यांतर्बाह्य सर्व शक्त्यांना नमस्कार करून, पंचमहाशक्त्यांना, महातत्वांना, ईश्वराच्या संपूर्णतेला, कणाकणाला, चराचराला, संपूर्ण विश्वातल्या सद्गुरूंना, संतांना, ऋषीमुनींना, महर्षींना, सर्व ज्ञानवंतांना नमस्कार करून, दृश्य अदृश्य अंतर्बाह्य सर्व शक्त्यांना नमस्कार करून विठ्ठल रुक्माई मातेच्या चरणी आपण अशी प्रार्थना करूयात की सर्वांचं कल्याण होऊ दे. जे जे चांगलं आहे ते सर्वांच्या हितासाठी होऊ दे. प्रत्येकाचं आरोग्य निरोगी राहू दे. सर्वांच्या कल्याणासाठी प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखरूप, सुरक्षित, आनंददायी, कल्याणकारी, यशस्वी आणि योग्य सुरक्षित असू दे. आणि त्या संपूर्ण शब्दातली ताकद परमेश्वर सर्वांना देवो. आणि ही अशी सर्व कल्याणकारी प्रार्थना आपण विठ्ठल रुक्माईच्या चरणी अर्पण करत आहोत, समर्पित करत आहोत. कारण सर्वांचं हित, सर्वांचं कल्याण, विश्वाचं कल्याण हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून परमेश्वराशी संवाद साधणं प्रार्थनेच्या माध्यमातून तितकंच महत्वाचं आहे. आणि या संवादातून स्वतःशी संवाद साधला जातो आणि परमेश्वराशीही संवाद साधला जातो. त्यामुळे इतकी सकारात्मक ऊर्जा आपल्या सोबत राहते की आपल्याला दुःखातही आपण आनंदी आणि समाधानी राहू शकतो. याचा अनुभव जर तुम्ही नियमित प्रार्थना करत असाल तर त्या प्रत्येकालाच आहे हा अनुभव. तर अशी प्रार्थना करून मी माझ्या स्वरचित कवितेची वारी, पंढरीची वारी आपण घर बसल्या करू शकतो. आणि संतांचं भजन, भक्ती संगीत हे सगळं ऐकून आपण या भक्तीचा आनंद घेऊ शकतो. तशीच माझी ही कविता स्वरचित आहे, वारीचा सोहळा. तुम्हाला ऐकायला आवडते का बघा. आणि हा सुंदर सोहळा आहे वारीचा, संपूर्ण वारीचं वर्णन आहे. नक्की ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वारीचा सोहळा. ओढ असे मनात भक्तिप्रेमाची, ओढ असे मनात भक्तिप्रेमाची, चैन नसे जीवा प्रेम पांडुरंगाचे, चैन नसे जीवा प्रेम पांडुरंगाचे, कासावीस जीव भेटीसाठी माऊलीच्या, कासावीस जीव भेटीसाठी माऊलीच्या, मग पावले चालती पंढरीच्या दिशेने,
मग पावले चालती पंढरीच्या दिशेने. आगळा हा सोहळा वारीचा तो, आगळा हा सोहळा वारीचा तो. टाळ चिपळ्यांच्या गजरात, टाळ चिपळ्यांच्या गजरात, चाले हरिनामाचा महिमा, चाले हरिनामाचा महिमा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. साक्ष असे डोईवर तुळशी माता, साक्ष असे डोईवर तुळशी माता. जी शोभे विठ्ठलाच्या गळा, जी शोभे विठ्ठलाच्या गळा. भेदाभेद नाही संत शिकवणीत, भेदाभेद नाही संत शिकवणीत. स्त्री पुरुष आदर माऊली शब्द पंढरीत, स्त्री पुरुष आदर माऊली शब्द पंढरीत. इथे नसे गरीब श्रीमंत लहान मोठे कोणी, इथे नसे गरीब श्रीमंत लहान मोठे कोणी. धर्म असे माणुसकीचा, धर्म असे माणुसकीचा. संसार कर्तव्य जबाबदारी, संसार कर्तव्य जबाबदारी. तहान भूक विसरून विठ्ठल चरणी समर्पण भाव, विठ्ठल चरणी समर्पण भाव. वारकरी चाले पंढरीची वाट, वारकरी चाले पंढरीची वाट. असे त्याच्या मनी एकच ध्यास, असे त्याच्या मनी एकच ध्यास. चंद्रभागे तेरी स्नान हृदयात विठ्ठल नाम, चंद्रभागे तेरी स्नान अन हृदयात विठ्ठल नाम. अन डोळा भरून पाहे विठ्ठल रखुमाई माऊली दर्शन, अन डोळा भरून पाहे विठ्ठल रखुमाई माऊली दर्शन. संतांचा हा मेळा होई विठ्ठल, संतांचा हा मेळा होई विठ्ठल. अन अनुभव आनंद समाधान प्रेम आशीर्वाद घेऊन आपुल्या घरी परते संसारी वारकरी. अन अनुभव आनंद समाधान प्रेम आशीर्वाद घेऊन आपल्या घरी परते संसारी वारकरी. बघा किती सुंदर आहे ना. सगळं भक्तीची ओढ अशीच असते. खरं तर तुम्ही जेव्हा परमेश्वराच्या प्रेमात पडता, भक्तीच्या प्रेमात पडता, गुरूंच्या चरणांवरती इतका समर्पण भाव ठेवा की परमेश्वर तुम्हाला स्वतःला इतकं सहाय्य करेल ना, संपूर्ण सहाय्य मिळेल तुम्हाला. अशी ही भक्ती असते. आणि ती ओढ अशी असते ना की त्यामध्ये संपूर्ण हित, कल्याण, समाधान, आनंद, प्रेम आणि कोणतंही दुःख असो त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण शांतता, समाधान. तुमचं मन कधीच विचलित होणार नाही जर तुमचं प्रेम परमेश्वरावर असेल तर. हा एक चांगला खूप आणि वेगळा अनुभव आहे. आणि चैन नसे जीवा प्रेम पांडुरंगाचे. जो पण भक्त परमेश्वराच्या प्रेमात पडतो ना त्याला अजिबात चैन नसते. की तो त्याचं सतत स्मरण करतो, नामस्मरण करतो, भक्ती भजन ऐकतो, म्हणजे त्याच्यासाठी काहीही करत असतो. तो कीर्तन ऐकत असतो, भजन ऐकत असतो, मंदिरला जात असतो. असे जे छोटे छोट्या गोष्टी आहेत त्या आपण प्रेमात पडलेला भक्त असतो ना तो हे सगळं करत असतो. तर हा आगळा सोहळा असतो वारीचा, हा पंढरीचा. आणि अशा पंढरीच्या विठ्ठलाच्या प्रेमामध्ये त्याचा जीव भक्ताचा कासावीस झालेला असतो. आणि तो पंढरीच्या दिशेने अगदी पायात चपला न घालता सुद्धा डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन हा भक्त वारीला निघतो सर्वांच्या सोबत. आपल्याला काय होईल काय नाही, आपलं वय झालेलं आहे किंवा आपल्याला काही त्रास होईल का ह्याचा भान अजिबात भक्ताला नसतं. कारण त्याला फक्त एकच माहिती असतं की जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आणि संतांचं स्मरण, विठू माऊलींचं स्मरण हे करत आणि डोक्यावर तुळशी मातेला घेऊन, वृंदावन घेऊन हा सगळा सोहळा त्याच्यासाठी खूप आगळा वेगळा असतो. आणि तो भक्त कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. जेव्हा तो भक्त असतो ना परमेश्वराच्या समर्पण भावनेत संपूर्ण लीन झालेला असतो त्याला कुठलीच पर्वा नसते. काहीही दुःख असो, काय पुढे होईल, काय होणार आहे ह्याची काहीही चिंता नसते. कारण त्याची चिंता परमेश्वराने घेतलेली असते. तर असं हे भक्ती प्रेम असतं एक म्हणजे. आणि संतांच्या शिकवणीत अजिबात भेदभाव नाही. अगदी सहज अध्यात्म आहे आणि सहज
दैनंदिन जीवनातून तुम्ही कसे परमेश्वरापर्यंत पोहोचाल याची अगदी सहज सुंदर ज्ञान ग्रंथरूपात आहे, अभंग रूपात आहे आणि संतांनी सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे सांगितलेल्या आहेत आणि हे इतकं सुंदर आहे ना, ज्यानं अनुभव घेतला त्याला सगळं माहिती आहे. आणि तिथं गरीब श्रीमंतांचा भेद नाही किंवा लहान मोठं कोणी नाही, सगळेजण माऊली होतात शब्द पंढरीमध्ये. म्हणजे विठू माऊलींचं हे एक तत्वच आहे की सगळे लहान मोठे सगळे माऊली होऊन माऊलीचा गजरात हा सगळा सोहळा पार पडत असतात. त्याच्या मनात फक्त एकच ध्यास असतो, तो म्हणजे विठ्ठलाला भेटायचं, चंद्रभागेतीरी स्नान करायचं आणि विठ्ठल रखुमाई मातेचं दर्शन घ्यायचं, आषाढीचा हा सोहळा अनुभवायचा. आलेले सगळे अनुभव जे आहेत ते साठवून ठेवायचे पुढच्या वर्षीपर्यंत पुन्हा वारीला जाण्यासाठी. म्हणजे इतका सुंदर सोहळा आहे ना हा सगळा, खूप मस्त म्हणजे सुंदर अनुभव आहे. आणि ते सगळं प्रेम, आशीर्वाद, अनुभव, आनंद हा सगळा ही सगळी संपत्ती आहे खरं तर प्रत्येक व्यक्तीची, वारीला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची संपत्ती आहे बरं काही. अनुभव, आनंद, प्रेम, आशीर्वाद, समाधान हे सगळं जे आहे ना ते परमेश्वराने दिलेला आशीर्वाद रूपी संपत्ती आहे, वारसा रूपी संपत्ती संतांची ही, आणि ही जपली पाहिजे. आणि जो भक्त परमेश्वराच्या प्रेमात पडतो ना त्याला या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला अनुभव येत असतो आणि तो कितीही दुःखात असला तरी सुद्धा त्याला तो शांत चित्ताने समाधानात राहण्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. म्हणजे हा इतका सुंदर अनुभव असतो ना परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन झाल्यानंतर. त्यामुळे परमेश्वराची नक्कीच भक्ती करा, असा तुम्हालाही अनुभव येईल. आणि तुम्हाला माझी स्वरचित कविता किंवा कवितेवरील आशय कसा वाटला हे सांगायला कमेंट बॉक्स मध्ये विसरू नका तुमचा अभिप्राय. आणि आता पुन्हा एकदा विठ्ठलाचं स्मरण करून जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. नमस्कार. पुन्हा भेटूयात अशाच नवीन कवितेसह. नमस्कार.